मी वंदना जावकर, बदलापूर ईस्टला राहते, कात्रप जवळ. ॲक्च्युली मला डोळ्याचा नंबर आला, बरोबर दिसत नाही, म्हणून मी चष्म्यासाठी ट्राय करत होती. 2-3 शिबिरामध्ये भरली, पण मला काही तसं असं फारसं एवढं हे जाणवलं नाही. मग नंतर मी ठाण्याला एक चांगले डॉक्टर आहे, त्यांच्याकडे चेक केलं, तरी काय मला समाधान झालं नाही. ते म्हणाले तुझ्या एका डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे, ऑपरेशन पहिलं करावं लागेल. मला काही तसं मनाला समाधान नाही वाटलं. मग मला कोणी सांगितलं ईशा हॉस्पिटल चांगलं आहे, म्हणून मी ईशामध्ये गेले. तिथे फार वेळ काढायला लागले, पुष्कळच वेळ काढत होते. माझी मुलगीच म्हणाली, आई खूप वेळ होतोय, मला काय बरोबर वाटत नाही. मग अचानक तिच्याच एका बाईंनी सांगितलं की इथे बदलापूर वेस्टला स्टेशन जवळ हॉस्पिटल आहे, तुम्ही जाऊन बघा तिथे. मी आल्यावर मला काय माहिती नाही, पण एक वेगळंच असं पॉझिटिव्ह असं हे वाटलं. आणि डॉक्टरांचं जे बोलणं झालं मला खूप घाबरवलं पण होतं सगळ्यांनी, की मला ग्लॅकोमा पण आहे, डोळ्यात दृष्टी जाईल वगैरे. आणि इथे आल्यावर माझं कम्प्लिटली एक प्रेशर असतं डोक्याचं, माझ्या फॅमिलीचं पण ते संपूर्ण निघून गेलं. आणि डॉक्टर वरुण गुप्तांनी इतकं सुंदर माझं दोन्ही डोळ्यांचं इतकं छान ऑपरेशन केलं, वाटलं पण नाही. घरात असं असल्यासारखं वाटलं, इथला स्टाफ पण तसाच आहे. आणि मला माहिती नाही, डॉक्टर मला असे एक देवाचं दूतच पाठवल्यासारखे मिळाली. असं अगदी म्हणजे माझा 73 एज आहे. या एजमध्ये मला इतकं म्हणजे मी खूप अनुभव घेतले, पण कम्प्लिटली वेगळा अनुभव हॉस्पिटलचा.